भक्तांनो, स्वामी नेहमी म्हणतात की तुम्ही माझ्याकडे फक्त काहीतरी मागायला येता किंवा काहीतरी अडीअडचणीत असले तरच येता, कधीतरी मला फक्त भेटायला येत जा. अशीच एक आजची कथा आहे एका शेठची, ज्याला स्वामींनी चांगला धडा शिकवला. एक शेठ होता, त्याच्याकडे खूप पैसा होता, त्याचे अनेक व्यवसाय पण होते. ते दिवसेंदिवस वाढतच चालायचे. व्यवसाय वाढत होता तशी तशी त्याची देवावरची श्रद्धा पण वाढत होती. पण एक मोठी समस्या होती, शेठजींकडे देवाची भक्ती करण्यासाठी वेळच नव्हता. म्हणून त्यांनी अनेक मंदिरं बांधली, पण स्वतः कधी तिथं जाऊन पूजा काय केली नाही. मंदिरात त्यांनी पुजारी ठेवले, त्यांना सांगितलं की तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी पूजा करा. शेठजी घरी बसून खुश व्हायचे आणि म्हणायचे, चालेल, मंदिर बांधलंय ना, पूजा चालू आहे. पण एके दिवशी ते खूप मोठ्या संकटात अडकले, जिथं त्यांना जवळपास 1 कोटी रुपयांची अर्जंट गरज होती. सर्व बाजूंनी प्रयत्न केले, पण पैसा काही कुठून मिळत नव्हता. तेव्हा त्यांना आठवलं की मी इतकं मंदिर बांधले आहेत, देवाला प्रसन्न केलं आहे, चला आज आपण देवाकडेच मागू. दुसऱ्याच दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्ताला ते स्वामींच्या दरबारात गेले. त्यांना वाटलं की मी पहिल्यांदा जाईन आणि स्वामींशी एकट्यानेच बोलेन. पण दरबारात जाऊन त्यांनी पाहिलं की त्याच्या आधी एक भिकारी तिथं उभा होता. भिकारी हात जोडून स्वामींजवळ एकच प्रार्थना करत होता, स्वामी मला आज कुठून तरी 100 रुपये मिळू दे, माझी बायको आजारी आहे, मला तिच्यासाठी औषध घ्यायचे. तो सतत प्रार्थना करत राहिला. हे पाहून शेठजींचा संयम सुटला आणि त्यांनी खिशातून 100 रुपयाची नोट काढली आणि त्या भिकाऱ्याला दिली. ते म्हणाले, हे घे 100 रुपये, आता तू इथून जा, मला देवाशी बोलायचे. भिकारी खूप खुश झाला. त्याने स्वामींच्या मूर्तीला नमस्कार केला आणि तिथून निघून गेला. आता शेठजींचे नंबर आला. ते स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून म्हणाले की स्वामी, भिकाऱ्याची तर मदत मी केली, पण आता तुम्ही माझा ऐका. मला 100 रुपये नाही तर 1 कोटी रुपये हवे आहेत. पुढूनही त्याची व्यवस्था करून द्या. अचानक एक चमत्कार झाला. स्वामी मूर्तीतून बाहेर प्रकट झाले आणि म्हणाले, तू एका भिकाऱ्याला 100 रुपये देऊन माझा पिच्छा सोडवला. आता मला तुझ्यापेक्षा मोठा भिकारी शोधावा लागेल, जो तुला 1 कोटी रुपये देऊन माझा पिच्छा सोडवेल. हे ऐकून शेठजींच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, स्वामी तुम्ही असं का बोलताय? तेव्हा स्वामी म्हणाले, हे सत्य आहे. तू इतकी मंदिरं बांधलीस, पण कधी मला भेटायला आला नाहीस, आणि आजही तू फक्त मागायला आलास. मी पैशाचा नाही, प्रेमाचा भुकेला आहे. तू फक्त भेटायला आला असताच तर इतकं मोठं संकटच मी येऊ दिलं नसतं. भक्तांनो, या कथेचा सरळ आणि सोपा अर्थ आहे, जिथं खूप जास्त मागितलं जातं तिथं प्रेम कमी होतो. म्हणून भक्तांनो, स्वामींजवळ सतत मागणं सोडा आणि निस्वार्थ मनाने प्रेम करा, निस्वार्थ मनाने स्वामींची पूजा करा. आणि जर तुम्हाला काही स्वामींकडे मागायचंच असेल तर स्वामींना म्हणा की स्वामी मला धैर्य दे, मला संयम दे, मेहनत तर मी करीन, पण मला फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमची कृपा द्या. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत आणि एका नवीन शिकवणीसोबत. श्री स्वामी समर्थ.